अशाच पद्धतीने तुम्ही ज्यांचे पॉडकास्ट पाहता तीच अमुक टमुकची टीम आज आपल्यासोबत आलेली आहे मुंबई तकवर. आणि अमुक तमुक यांना आपण आज यासाठी बोलवलेलं आहे कारण की अमुक तमुक असे विषय हाती घेतं चर्चेसाठी की जे फारसे आपण आपल्या घरामध्ये कदाचित चर्चा त्याच्याबद्दल करणार नाही, किंवा अनेक लोकांना त्याच्याबद्दल संकोच वाटतो, काही लोकांना लाज वाटते, काही लोकांना ते विचारायचं कसं हे कळत नाही, आणि त्याचा इतके सगळे सोर्सेस अवेलेबल आहेत की त्याच्यातनं सुद्धा कळत नाही की यातली नेमकी खरी माहिती कुठली. तर असे काही विषय जे खास करून भावनिक सुद्धा असतात, ज्याच्याबद्दल सुद्धा आपण थोडे ऑकवर्ड होतो की हे विषय आपण कसे कोणाला बोलावे, याच्याबद्दल मला कोणी जज करेल का, असंही अनेकांना काय काय वाटत असतं. आणि तेच विषय नेमके ते चर्चेला घेत असतात, त्याच्यातनं सुद्धा उत्तरं आपल्याला आपल्या सगळ्या भावनिक विश्वातली मिळत असतात. आणि त्याच पद्धतीने आत्ता जे सगळं सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळते, किंवा एक नवीन जो डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर्सचा जमाना आलेला आहे, त्याच्यातनं सुद्धा महाराष्ट्रातले असे अनेक युवक असतील की त्यांना या सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्सना पाहून असं वाटत असेल की मी पण हे ट्राय करू का, किंवा मी पण हे करावं का, असाही तुम्हाला प्रश्न पडत असेल. पण याचंही नेमकं उत्तर जर तुम्हाला सापडत नसेल तर त्याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. शार्दूल कदम आपल्यासोबत आहे आणि ओंकार जाधव सुद्धा आहेत. अमुक तमुकची ही टीम आहे आणि त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे कारण की ही रिस्क त्यांनी सुद्धा घेतलेली आहे, जी रिस्क कदाचित तुम्हाला वाटत असेल. तर आपण तिथूनच सुरुवात करूया की तुम्ही सुद्धा दोघंही नोकरी करत होतात, किंवा आत्ता जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहात त्याच्या पलीकडे तुमचं एक वेगळं विश्व होतं. तुम्हाला म्हणजे ही रिस्क का घ्यावीशी वाटली किंवा कशी घ्यावीशी वाटली? मुळात ते सेफ वाटलं का की अरे आपण आपली हक्काची नोकरी किंवा हक्काच्या खात्यात महिनाअखेर येणारा पैसा सोडून ही अशी काहीतरी एक जोखीम हाती घ्यावी? खरं तर कॅल्क्युलेटेड गोष्ट होती, म्हणजे अजिबातच वाटलं म्हणून करूया आणि सगळं सोडून दिलं. म्हणजे जरी ते ऐकताना असं वाटू शकतं की दोघांनी नोकऱ्या सोडल्या आणि हे केलं, तरी आमच्या दोघांचं याच्या आधीचं काम पण या फील्डमधलंच होतं. म्हणजे शार्दूल मार्केटिंग आणि रिसर्चमध्ये होता, मी कॉन्टेंट क्रिएशनमध्येच होतो, मी भाडीपासाठी आधी काम करायचो आणि मग मी 5 वर्ष हे सगळं दुसऱ्या बाजूने पाहिलं होतं. मी हे त्यांच्यासाठी मॅनेज करायचो, त्याच्यामुळे चालवलं कसं जातं, आपल्याला सांगायचं कसं असतं हे सगळं माहीत होतं. आणि मग एक फिक्स्ड इन्कम असेल ना तिथे? फिक्स्ड इन्कम होतं, पण तेव्हा गणित कळलं होतं ना की हे या पद्धतीनं केलं जाऊ शकतं. आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटतो सुरुवातीलाच तू प्रश्न विचारला, कारण खूप लोक येतात ना त्याच्या आधी काही फॉर्मल एज्युकेशन घेऊन येत नाही, त्याच्या आधी काही एक्सपिरियन्स घेऊन येत नाही, आणि मग डायरेक्ट पूर्ण उडी मारतात आणि सगळं सोडून देतात आणि मग आता हे पूर्ण वेळ करू असं त्यांना वाटतं. पण ते खरं तितकं सोपं नाही आहे. म्हणजे याच्यासाठी गणित लागतं, याच्यासाठी तुमचा रिसर्च लागतो. रिसर्च आणि मार्केटिंगची बाजू शार्दूलची खूप भक्कम होती, माझी कॉन्टेंटची बाजू, क्रिएटिव्ह बाजू भक्कम होती. तर आम्ही दोघं एकत्र आलो आणि म्हणून आम्हाला ते सुरू करता आलं. त्याच्यामुळे जे माझ्याकडे नव्हतं रिसर्च आणि मार्केटिंगचं ॲप्टिट्यूड, आणि जे त्याच्याकडे नव्हतं कदाचित कॉन्टेंटचं ॲप्टिट्यूड, ते एकत्र आलं आणि म्हणून आम्ही एकत्र ती रिस्क घेऊ शकलो. तो पूरक सेट होता. आणि अगेन ओंकार म्हणाला तशी कॅल्क्युलेटेड रिस्क होती. आम्ही नाही, मला याच्यामध्ये आणखीन एक ऍड करायचं, सॉरी मी मध्ये थांबवते, पण तू कुटुंब म्हणजे तुझं एक आहे, तू मॅरिड आहेस, त्यामुळे तुझ्यावरची जबाबदारी आणखीन वाढते, किंवा प्रश्न विचारणारे घरातली मंडळी जास्त ठरतात. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तू ती रिस्क कशी घेतलीस? उलट त्या बाबतीत माझ्या कुटुंबाचंच खरं तर मदत झाली. म्हणजे माझ्या बायकोनी सांगितलं की जर तुला, मला कायमच हे होतं की मला बिझनेसमध्ये उतरायचं आहे, एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, तर तिचं असं होतं की जर तुला एंटरप्रेन्योरशिप हा टास्क घ्यायचा असेल तर आत्ता घे, ह्या वयात घे, पुढे जाऊन नको रिस्क घेऊस, आत्ता घेऊ शकतोस, आत्ता जे काही रिस्क घ्यायचे घेता येईल आपल्याला, यातनं रिकवर होणं शक्य आहे, सो म्हणून करतं. आणि दुसरी गोष्ट, जसं ओंकार म्हणाला मी रिसर्चमध्ये होतो, तेव्हा मी स्टार्टअपसोबत हेच काम करायचो की फिजिबिलिटी रिपोर्ट्स तयार करायचो, त्यांना मार्केटमध्ये काय लागतं आहे, काय गॅप आहे, काय बिझनेस चालू शकतात नाही चालू शकत, ह्याचा अभ्यास करत होतो. सो आम्ही दोघं जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही हेच डिस्कस करत होतो की अरे आम्ही एकमेकांना इंग्रजी पॉडकास्ट पाठवतोय, आम्ही हिंदी पॉडकास्ट पाठवतोय, अरे नॉलेज सोर्स म्हणून जाणवत होतं की लोकांचा कन्झम्पशन पॅटर्न बदलला आहे, लोक पॉडकास्टकडे ॲज अ नॉलेज रिसोर्स म्हणून बघतायत, पण अरे मराठीत का नाही आहे हे? मग आम्हाला तो गॅप दिसला आणि आम्हाला लक्षात आलं की हा गॅप का आहे. कारण का आपल्या भाषेत, आपण ज्या भाषेत बोलतोय, आपण ज्या बोलीत बोलतोय त्या भाषेत कोणी बोलत नाही आहे. त्या माध्यमात जर आपण चांगल्या पद्धतीचा, चांगल्या दर्जाचा कॉन्टेंट दिला तर लोक स्वीकारणार आहेत. हा हायपोथेसिस होता. हा हायपोथेसिस प्रूव्ह करायला अर्थात ते ओंकारने ते क्रिएटिव्हली कॉन्टेंट पर्स्पेक्टिव्हनी काय पद्धतीने मांडायचं, काय पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचवायचं, ह्या सगळ्याचा अभ्यास करून केला. सो रिस्क घेताना त्यातले रिस्क फॅक्टर्स माहिती होते, त्या रिस्क मिटिगेट कशा करायचा ह्याचा अभ्यास केला होता. सो त्यामुळं पडलो तरी किती पडू ह्याचा अंदाज होता. पण म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये ना त्याला अडचण नाही म्हणता येणार, पण तो एक कन्सर्न असतो, ती चिंता असते आपल्या घरच्यांची. आणि अगदी आईवडिलांच्या भाषेत बोलायचं झालं तर हे काय तुझ्या डोक्यात भूत संचारलंय, हा पहिला प्रश्न असतो. असं काहीतरी आपण घरी सांगितलं की मी नोकरी सोडतोय आणि असं काहीतरी करतोय, तुम्ही काय घरी उत्तर दिली त्याच्याबद्दल? थँकफुली ना, माझं सांगतो, माझ्या घरी लोकांना
त्यांची इच्छा होती की मी अंतरप्रेन्योर व्हावं कधी ना कधीतरी. अच्छा. आणि दुसरी गोष्ट त्यांचं असं होतं की आत्तापर्यंत मी वयाच्या 21व्या वर्षी नाही म्हटलं की मी चालू करतोय काहीतरी. मी जेव्हा चालू करत होतो तेव्हा 31चा होतो. त्यामुळे घरचे असं म्हणाले की ठीक आहे, वी नो की तुझा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, तू जे करशील ते पॅशनेटली करशील आणि जे केलंयस ते कष्ट घेऊन करतोयस, सो कष्टाने काय करायचं ते कर, हरकत नाही, चुकला तर परत चालू करता येईल. हा आत्मविश्वास त्यांना होता आणि तो आत्मविश्वास दिला होता. म्हणजे मी याचं थोडंसं क्रेडिट घेईन की मी आयुष्यात ज्या गोष्टी केल्या होत्या त्या आईवडिलांनी बघितल्या होत्या की हा करतोय तर बाबा मन लावून करतोय, धरसोड करत नाही हे माहिती होतं, म्हणून ते म्हणले ओके हरकत नाही. सेम माझ्या बायकोनी बघितलं होतं तिने की काय पद्धतीने मी करतोय, सो शी वॉज लाईक ओके. तुझ्या बाबतीत पण सेम? खूप साधारण स्वाभाविक त्याच पद्धतीनं, कारण की आम्ही खूप फॉर्च्युनेट आहेत की आम्हाला कन्व्हिन्स करावं नाही लागलं. म्हणजे आम्ही ना अगदी करिअरच्या सुरुवातीला हे निर्णय नाही घेतले ना की आत्ता माझं काहीच बॅकग्राऊंड नाही आणि मी नवीन कशात तरी उडी मारतोय, हे नाही करायला लागलं. तर माझ्या घरच्यांना विश्वास होता की याला स्वतःचं काहीतरी करायचंय जे त्याने आधी कोणातरी सोबत केलेलं आहे, त्याच्यामुळे ट्राईड अँड टेस्टेड आहे आणि त्याला हे जमतं हे त्याने स्वतः प्रूव्हही केलेलं आहे. तर त्यावेळेस खरं तर ती उलट आधारच दिला त्यांनी की अच्छा वाटतंय का, चला करा, छान, किती मस्त, काय काय लागणार आहे, काय काय गोष्टी लागतील, मग असं करूया. त्याच्यामुळे आमच्या घरच्यांची इन्व्हॉल्वमेंट उलट जास्त होती, विरोध अजिबातच नव्हता. कारण त्यांना विश्वास होता की आम्ही जे काही ज्या पॉईंटला आहोत आत्ता, दोघांच्याही पर्स्पेक्टिव्हने आत्ता तो आम्हाला योग्य डिसिजन वाटतोय आमच्या करिअरमधला आणि मग घेऊयात ही उडी. त्याच्यामुळे फॅमिलीचा खरं तर खूप सपोर्ट होता या सगळ्या बाबतीत. आणि त्याच वेळेला त्यांनी हेही बघितलं की आम्ही जे रिसोर्सेस टाकत होतो ना, आम्ही त्याच्या बाबतीत खूप विचार करून टाकत होतो. आम्ही काहीतरी मोठे लोन घेतले होते आणि सुरुवातीलाच एक भरभक्कम इन्व्हेस्टमेंट केली, असं नाही केलं. आम्ही आमचे सेव्हिंग्ज वापरून पुढचे 6 महिने कसे चालू शकतील ह्याचा अभ्यास करूनच ते तय केलं होतं. सो त्यांना दिसत होतं की हे तारतम्याने चाललेत, उगाच काही ते आली लहर केला कहर नाही चालू. मला हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो, कारण खूप लोकांना आता कॉन्टेंट क्रिएशनमध्ये येतं ना, त्यांचा पहिला फोकस असतो की कसे मला कॅमेरा विकत घ्यायचे आहेत, मला लाईट्स विकत घ्यायच्यात आणि मला साऊंड विकत घ्यायचा आहे, त्यासाठी एवढा खर्च येणार आहे. मध्यंतरी शार्दूल एका मुलाला भेटला होता, आपल्याच ऑफिसमध्ये तो आला होता, त्याने 18 लाख रुपये खर्च केले होते सगळ्या सेटअपसाठी आणि त्यातनं ते पैसे कधीच रिकवर नाही झाले. आम्ही हे सुरुवातीला काही केलंच नाही ना, आमची इन्व्हेस्टमेंट इतकी मिनिमल होती की ज्याच्यामुळे फार मेजर फटका बसणार नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला माहिती होतं की यातनं पैसे कमवायचे कसे आहेत आणि हे खूप नक्की माहिती होतं की पैसे खूप कमी घालायचे त्यात. आम्ही सुरुवातीपासून, माझ्याकडे फोन होता, शार्दूलकडे फोन होता, आम्ही आमच्या आयफोन्सवरती शूट करायला सुरुवात केली. आम्ही आजही आमचे एपिसोड्स आयफोन्सवरती शूट करतो. असे फार क्वचित एपिसोड्स असतील जिथे ब्रँड्स इन्व्हॉल्ड आहेत किंवा काहीतरी कुणीतरी व्यक्ती मोठी आहे, अशा वेळेस आम्ही कॅमेरा वापरतो. पण आम्ही कायम इतकं ते म्हणजे तुमचे हे रोजचे एपिसोड्स जे असतात ते सगळे फोनवर आहेत, सगळे फोनवर शूट होतात. त्याच्यामुळे आम्ही कॉस्ट इतकी कमी ठेवली होती की त्याच्यामुळे आम्हाला त्यातनं बिझनेस उभा करणं खूप सोपं राहिलं. पण तरी सुद्धा मला हा यासाठी विचारायचं आहे कारण की आपला पाहणारा जो प्रेक्षक वर्ग असेल ते काही सगळेच सधन कुटुंबातनं असतील असं नाहीये. तर म्हणजे जर असं कोणी करत असेल, कारण की ना कुठल्याही गोष्टीवर इम्प्रेस होणं खूप सोपं आहे, पण जेव्हा त्याच्यात उडी मारतो त्यावेळेला खरं कळतात त्यातले काय काय प्लस आहेत, काय मायनसेस आहेत. तर काय बॅकअप असा ठेवायला हवा किंवा एक किती बॅकअप ठेवायला हवा? तर जसं की आता एक फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स असं सांगतात की तुमच्या खात्यामध्ये तुम्ही हवे तेवढी गुंतवणुका करा, पण तुमच्या खात्यामध्ये किमान तुमचं 6 महिन्याचा जो खर्च आहे तो 6 महिने तुम्हाला पुरेल एवढं तुमच्या खात्यामध्ये एक बॅकअप असायला हवा की कधी तुमचा जॉब गेला, तुम्हाला काही इमर्जन्सी फंड लागला तर हा असला पाहिजे. तर असंच कॉन्टेंट क्रिएटर्सच्या बाबतीत की ठीक आहे तुम्ही मे बी थोडं लोन घेतलं असेल किंवा तुम्ही अगदीच रिस्क घेऊन नोकऱ्या सोडताय आणि या सगळ्यात उतरताय, काहीतरी कुठल्या तरी स्वरूपाचा एक बॅकअप असणं गरजेचं आहे का आणि असावा तर तो कसा? मी दुसऱ्या पार्टवरती पहिला बोलतो. नोकरी सोडून आम्ही केलं कारण का आमचे असोसिएटेड फील्ड्स होते. मी IT कंपनीत जॉब करतोय आणि मी सोडून उद्या डायरेक्ट माझं कुकिंग चॅनल चालू करणार आहे, हे नाही केलं पाहिजे. काहीतरी तुमचं प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट असलं पाहिजे. आम्ही जे करत होतो त्याच्यामध्ये आमच्याकडे प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट होतं. ओंकारला माहिती होतं की त्याला कॉन्टेंट जमतो. त्यांनी 70 व्हिडिओज डिरेक्ट केले होते, 5 वर्ष कॉन्टेंट हेड म्हणून काम केलं होतं. मी मार्केटिंगमध्ये असताना बऱ्याचशा ब्रँड्सना त्यांच्या यूट्यूब स्ट्रॅटेजीवरती हेल्प केलेली होती. सो त्यामुळे आम्हाला ते माहिती होतं म्हणून आम्ही ते रिस्क घेऊ शकलो. जर कोणी काही करत असलं तर फायनान्शियल इन्फ्लुएन्सर जास्त सांगू शकतील किंवा फायनान्शियल मॅनेजर्स जास्त सांगू शकतील किती महिन्याचा रनवे तुमच्याकडे असला पाहिजे, ते आम्ही बोलणार नाही. पण तुमच्याकडे नॉलेजचा रनवे असला पाहिजे, तुम्हाला त्यातला काहीतरी एक्सपिरियन्स असला पाहिजे, तुम्ही ज्या पद्धतीचं काम करणार आहात. उद्या समजा जर मी काय बाबा गाणी बनवणार असेल, म्हणजे मी म्युझिकमध्ये जाणार असेल, तर माझी ॲटलिस्ट 30-40 गाणी गेली असली पाहिजेत आधी आणि त्याला काहीतरी एक रिस्पॉन्स आलेला असला पाहिजे. मला कळालं पाहिजे की हे छान चालतंय, लोकांना आवडतंय, मग मी पुढे जाणार आहे.
ह्या पद्धतीचा काहीतरी रनवे असला पाहिजे तुमच्या कामाचा, एक्सपिरियन्सचा, तरच त्याला अर्थ आहे उडी मारण्यात. म्हणजे मला वाटतं ती रिस्क मिटिगेशन सगळ्यात महत्त्वाची आहे दॅन फायनान्शियल. कारण की फायनान्सच्या बाबतीत प्रत्येकाचा पर्सनल कॉन्टेक्स्ट वेगळा असू शकतो. त्यामुळे ते आणि मला बॅकअप प्लॅनपेक्षा बिझनेस प्लॅन खूप जास्त महत्त्वाचा वाटतो. म्हणजे जर तुमच्याकडे तुम्ही आता नवीन कशात तरी पडताय, तर आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे अमुक तमुक सुरू करण्याआधी आम्ही याला कायम व्यवसाय म्हणूनच बघितलंय. म्हणजे जरी आम्हाला आवडतात गप्पा मारायला, जरी आम्हाला हवं आहे काहीतरी वेगळ्या विषयांवर गप्पा मारायच्या, ह्यांच्यासोबत बोलू त्यांच्यासोबत बोलू, कसा हा विषय आपण वेगळा एक्सप्लोअर करतोय, यात किक आहे, नक्की आहे, त्यात फार मजा येते. पण आम्हाला हे माहिती आहे की हा व्यवसाय आहे. मला जर यातनं अर्थार्जन झालं नाही, मला जर त्यातनं पैसे मिळाले नाही, तर मला उद्या मी आज जे करतो आहे ते करण्याची मुभा मिळणार नाही. तर त्याच्यामुळे आमचा पहिला 6 महिन्याचा प्लॅन रेडी होता बिफोर वी स्टार्टेड. आम्हाला 6 महिने काय करायचं होतं माहिती आहे की या टप्प्यांमधनं जाऊ आपण, मग इतके साधारण व्ह्यूज आले की मग आपण ब्रँड्सला कनेक्ट करायला लागू, मग एवढे ब्रँड्स मिळायला लागले की मग साधारण यूट्यूबमधनं इतके पैसे मिळतील. याच्यासाठीचा तो प्लॅन रेडी होता. त्याच्यामुळे आम्हाला पुढच्या 6 महिन्यात काय करायचं होतं ना ते आम्हाला फुल फ्लेजेडली करता आलं. आणि फॉर्च्युनेटली ती वेळ चांगली होती. त्यावेळेस मराठीत फार पॉडकास्ट बनत नव्हते, आम्हाला वेगळा पॉडकास्ट करून इम्पॅक्ट बनवता आला. या सगळ्या गणितांचा विचार करून मग आम्ही उतरलो आणि मग ते नशिबानं लोकांना आवडलं, रेझोनेट झालं आणि मग ते पॉप्युलर झालं आणि त्याच्यामुळे ते वर्कही झालं. पण याच्यासाठी मला वाटतं बॅकअप प्लॅनपेक्षा बिझनेस प्लॅन खूप महत्त्वाचा आहे. पण तो साधारण कसा असायला हवा? म्हणजे एक वरवरचा तुम्ही जो तरुण वर्ग असेल की ज्यांना हे करायचंय, जे आपण म्हणतो ना काय रिस्क घेतो इसके वगैरे, त्या टाईपचे आता असं अनेक फायदे यायला लागले त्याचे अनेक. तर असं जर कोणीतरी मी म्हटलं ना की एक किक बसते आपल्याला की असं वाटतं की करून बघूया काय होईल, फार तर फार फेल जाईन मी, पण एक करून बघितलं पाहिजे. आयडियली मला वाटतं 3 स्टेप्समध्ये काम केलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा 4-5 कॉन्टेंट क्रिएटर्ससोबत जाऊन बोला, जे तुम्हाला वाटतात की पैसे कमवतात त्यांना विचारा. आणि थँकफुली ही कम्युनिटी अशी आहे ना की कॉन्टेंट क्रिएटर सगळे ओपनली सांगतात की म्हणूनच आम्ही तुम्हाला खरंच यातनं किती पैसे मिळतात. कारण बाहेर जे तुम्हाला यूट्यूबवर ते आकडे मिळतात ते खरे नसतात. ॲक्च्युली जाऊन विचारा की किती पैसे मिळतात, त्या कशाचे पैसे मिळतात. काहीतरी 1 मिलियन व्ह्यूज आले की 3 लाख रुपये मिळतात असं नसतं. प्रत्येकाचं वेगळं आहे. ते व्ह्यूजचं गणित काय आहे ते समजून घ्या पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ब्रँड्स कशाबद्दल पैसे देत आहेत ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, मी जे करणार आहे ते मला जमतं आहे का. आमच्या शिरीषा मॅम कायम सांगतात करिअर ठरवताना 3 गोलमध्ये केलं पाहिजे. तुमचा ॲप्टिट्यूड आहे का, मार्केट अपॉर्च्युनिटी आहे का, आणि तुमचा ॲटिट्यूड आहे का. म्हणजे तुम्हाला आवडतं आहे का इज ॲटिट्यूड, मार्केटमध्ये खरंच गरज आहे का त्याची, आणि तुम्हाला त्या लायकीचं जमतं आहे का. सॉरी मी शब्द हार्श वापरतोय, पण पात्रतेचं जमतं आहे का. कारण का नाहीतर ना त्यातनं पैसे मिळणं अवघड आहे. कारण का मार्केट हे ब्रुटल आहे. अल्टिमेटली आपल्याला आपलं धान्य जाऊन काय APMC मध्ये विकायचं आहे, तिथे ते मान्य आहे का, तिथं त्याला मालाला भाव मिळतोय का हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि नसेल तर त्यानुसार माल तयार करणं गरजेचं आहे. प्रत्येक बिझनेसचं जे गणित आहे तेच गणित करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, ह्याच्यासाठी लागणारा पेशन्स माझ्याकडे आहे का. त्याला एक थोडा वेळ लागणार आहे. त्याच्यात ते थोडंसं प्रत्येक गोष्ट पहिल्या गोष्टीत क्लिक होणार नाही, तिसऱ्या गोष्टीत क्लिक होणार नाही, पण तोपर्यंत माझ्याकडे वेळ आहे का. मग जर वेळ नसेल तर मी हे सायमल्टेनियसली ट्रायआउट करू शकतो का विदाऊट गिव्हिंग अप सगळं आहे ते. नाही पण तुला असं वाटतं याच्यामध्ये की म्हणजे माझा प्रश्न असा होता की सायमल्टेनियसली तू जसं आता म्हणालास की एक नोकरी पण सुरू ठेवायची आणि कॉन्टेंट क्रिएशन पण सुरू ठेवायचं, हे खरोखर प्रॅक्टिकली तेवढं फिजिबल आहे का. कारण की त्याच्यामध्ये एवढे एफर्ट्स टाकावे लागतात, गेस्ट कोऑर्डिनेशन असेल, तुमचे विषय सगळं अल्गोरिदम समजून घ्या, सोशल मीडियाचा वगैरे वगैरे, हे शक्य आहे. भरपूर लोक करतात. म्हणजे खूप सारे क्रिएटर्स आहेत ज्यांचा काहीतरी जॉब आहे. म्हणजे आपली मैत्रीण सायली राऊत आहे जी बँकेत नोकरी करते आणि त्याच्यासोबत कॉन्टेंट क्रिएशन करते, संध्याकाळी आल्यानंतर घरी ते रील्स बनवते. तर असं नाही आहे की त्याच्या सोबत तुम्हाला इतर काही करता येत नाही, पण फक्त जर तुम्ही त्या माध्यमाला कमिट करता, ही कमिटमेंट आहे परत. म्हणजे जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, त्यातनं पैसे कमवणं अपेक्षित असेल आणि ते मोठं होणं अपेक्षित असेल, त्याला काहीतरी एक अपेक्षा आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी अपेक्षा आहे ती तुमची कमिटमेंट. तर ती कमिटमेंट मग तुम्ही पाळणार आहात का. की मी जर आत्ता ठरवलंय की मला आठवड्याला 1 एपिसोड रिलीज करायचा आहे, मग त्यासाठी काय मला एक 10 तासांचं काम लागणार आहे. मग त्यात रिसर्च आला, गेस्ट सोबत बोलणं आलं, पॉडकास्ट रेकॉर्ड करणं आलं, एडिटिंग आलं, व्हॉट एव्हर, म्हणजे जे काही वीक ऑफ कॉम्प्रोमाइज करणं जे काही, मी ते सगळं ऑफर करू शकतो का. आणि मी काहीही झालं तरी आठवड्याला माझा 1 एपिसोड जाईल याची खात्री बाळगू शकतो का. ज्यावेळेस माझ्याकडे ती कमिटमेंट देण्याची तयारी आहे ना, त्यावेळेस मग मला वाटतं पडायला हरकत नाही. म्हणजे खूप लोक करतात, कारण हे क्षेत्रही असं आहे ना की
भीती वाटते, कारण पैसे किती मिळतात, आज पैसे आहेत उद्या पैसे नाही आहेत, मग ट्रेंडच बदलला तर, असे खूप प्रश्न पडतात. पण त्याच्यासाठी मग ट्राय आउट करायला काहीच हरकत नाही ना एकतर, कारण फॉर्च्युनेटली हे सगळे माध्यमं त्यांचं खूप डेमोक्रॅटिक आहेत ते. म्हणजे तिथं तुम्हाला एंट्रीसाठी काही पैसे भरावे लागत नाही. यूट्यूब म्हणत नाही की तुम्हाला मी तुमचं कॉन्टेंट टाकू देतो आहे म्हणून तुम्ही मला प्लॅटफॉर्म फी द्या काहीतरी. म्हणजे त्या ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यूमधनं पैसे घेतात ती गोष्ट वेगळी, पण त्यासाठी तुम्हाला अपलोड करण्यासाठी पहिल्या वेळेस म्हणत नाही की तुम्ही हे पैसे द्या. त्यासाठी म्हणत नाही की हे शिक्षण पाहिजे तुमचं, हे म्हणत नाही की या भागात नाही यायला पाहिजे, ही भाषा बोलली पाहिजे. ते इतकं डेमोक्रॅटिक आहे की कुणीही काहीही वाटतं त्या पद्धतीचा कॉन्टेंट त्यांना लोकांपर्यंत पोचवायचा आहे, तो पोचवू शकतो. हे पोचवताना मी हे रोज करू शकणार आहे का, किंवा मी जर शिस्त घालतोय स्वतःला की आठवड्यातनं एक रिलीज करायचं आहे, माझा शुक्रवार रिलीज आहे 8 वाजता जाणार, तर 8ला मी एपिसोड टाकतोय का. जर माझी ती कमिटमेंटची तयारी असेल की मी काही झालं तरी या पद्धतीचं काम रोज डिलिव्हर करणार आहे त्या वेळेत, तर आय थिंक पहिली गोष्ट पूर्ण झाली. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं की मी काय वेगळं ऑफर करतोय. म्हणजे आता इतके पॉडकास्ट आहेत, इतके काहीतरी रील्स बनवणार आहेत, मी काय ऑफर करतो आहे, माझ्याकडे असं काय आहे की जे बघून लोक येतील, क्लिक करतील आणि मग सबस्क्राईब करतील किंवा फॉलो करतील. कारण आपण कित्येकदा रील्स बघतो, सतत रील्स स्क्रोल करत असताना आपण प्रत्येक रीलला थोडी ना फॉलो करतो. आपण कदाचित एकदा पाहतो, मग परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत आणखीन एक रील सजेशनमध्ये येते, मग ती खूप आवडते आपल्याला, मग आपण त्या अकाउंट जाऊन स्टॉक करतो, मग काही रील्स बघतो, परत तेव्हाही फॉलो नाही करत, परत मग आणखीन एक काहीतरी येतं. आपण फॉलो करण्याआधी एक खूप मोठी प्रोसेस फॉलो करतो. मला त्यासाठी कन्सिस्टंटली चांगला कॉन्टेंट देणं गरजेचं आहे ना, त्यासाठी त्या व्यक्तीच्या फीडवरती मला परत परत दिसणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी मी वेगळा कसा आहे हे त्या माणसाला पटवून द्यायची पण गरज आहे. तर हे सगळं मी जर करू शकत असेल तर मला वाटतं कुठल्याही पॉईंटला करायला हरकत नाही. ओके, पण मला याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आहे, म्हणजे या सगळ्या प्रश्नांच्या वरचा एक टॉपचा प्रश्न असणार आहे तो म्हणजे की यात सगळ्यात माझं भागेल का. तर हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे, कारण सगळ्यांचं शेवटी पोट महत्वाचं आहे. आपल्याला लागणारी भूक, आपल्याला मिळणार अन्न वस्त्र निवारा हीच आपली प्राईम गरज आहे. तर ज्या वेळेला तुम्ही या क्षेत्रात उतरता त्यावेळेला, आता मी काय अर्थात तुमचं इन्कम नाही विचारणार, पण मी मधल्या काळामध्ये ज्या वेळेला एक रचना रानडे आणि यशराज मुखाते यांची मुलाखत आर माधवनने घेतलेली होती, त्याच्यामध्ये पण त्यांना असंच विचारण्यात आलं की तुमचं इन्कम नका सांगू, पण एक सक्सेसफुल युट्यूबर असेल किंवा कॉन्टेंट क्रिएटर असेल, किती त्याचं इन्कम असेल. त्यांनी पण एक साधारण 50-60 लाखाच्या घरात सांगितलेलं. रणवीर अलाहाबादियाचं आपण आता नेटवर्थ पाहतोय 60 कोटी आणि 32व्या वर्षी. म्हणजे खरंच एवढा पैसा या क्षेत्रात आहे का. आपल्या ओळखीत असे कितीतरी जण आहेत की ते 10-10, 15-15 वर्ष सुद्धा जॉब करून त्यांचे पगार 40,000ला जेमतेम टेकलेले असतात, ज्याचं त्यांचं काहीच भागत नाही. म्हणजे फॅमिली ग्रोथ आहे, मुलांच्या शाळाच्या फीज एवढ्या असतात. तर ह्या क्षेत्रात खरोखर एवढा पैसा आहे का, त्याचं ते मॉडेल कसं आहे. पैसे आहेत का, तर नक्की आहेत. म्हणजे मी तुला हे सांगून शकेन की मला माहिती असणारे किमान 6 ते 7 मराठी यूट्यूबर्स आहेत किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, रादर 10हून जास्त मराठी यूट्यूबर कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत जे 1 कोटीच्या वर कमवतात महिन्याला. नाही वर्षाला. अच्छा, सो असं माहितीच आहेत. पण अगेन मराठीत कॉन्टेंट क्रिएटर्स किती आहेत, किमान 1 लाखभर आहेत, त्यातले 10 जण 1 कोटीच्या वर कमवतात. सो हे समजून घेणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये विराट कोहली 1000 कोटीचा मालक आहे, पण सगळे क्रिकेटर 1000 कोटी नाहीत कमवत. सो ते आपण क्रिकेटमधले विराट कोहली असो तर 1000 कोटी कमवणार आहोत. सो सिमिलरली कॉन्टेंटमध्ये पण असं आहे. तुम्ही जर ओंकार जे म्हणाल ते महत्त्वाचं की तुम्ही जर तेवढी सिग्निफिकंट व्हॅल्यू तयार करता तुमच्या, मी तुम्हाला 60 मिनिटं का द्यायचे आहेत, जर मी पॉडकास्ट करतोय किंवा काही करतोय, मी 60 मिनिटं देतोय, त्या लेवलचं जर मी कॉन्टेंट करत असेल चांगल्या क्वालिटीचा, तर तेवढे मला पैसे मिळणार आहेत. आणि प्रत्येकाला नाहीत मिळत, पण मिळू शकतात. कारण अगेन हा धंदा आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, सगळे ज्वेलर्स कल्याण ज्वेलर्स नाहीत होत, सिमिलरच आहे ते सगळं. पण हे मॉडेल कसं आहे, म्हणजे मगाशी तू बिझनेस मॉडेलचा उल्लेख केलास म्हणून एक ना साधारण समज आहे की युट्यूबवर तुम्हाला रेव्हेन्यू घ्यायचा असेल ना, सुरुवात करायची असेल तर 1000 सबस्क्रायबर्स असले पाहिजे. असे काय नियम आहेत किंवा असे काय क्रायटेरिया आहेत, क्रायटेरिया नाही म्हणता येणार, पण असे काय गोष्टी आहेत की इथून तुमचं अर्थार्जन सुरू होणार आहे, इथून तुम्हाला चांगले पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. कसं आहे ते सगळं मॉडेल डिजिटल ह्याचं. तर यूट्यूबवरती म्हणजे क्रिएटर्स मल्टिपल पद्धतीने पैसे कमवतात, त्याच्यामुळे इन्कमचा एक सोर्स नाही हे खूप आधी लक्षात घ्यायला पाहिजे. एक सगळ्यात प्रायमरी सोर्स असतो जो ओपन होतो, साधारण आता तो 2000 सबस्क्रायबर्स पासून सुरू होतो. ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबवरती 2000 सबस्क्रायबर्स तुमचे पूर्ण होतात त्यावेळेस तुम्ही एलिजिबल होता, पात्र होता तुम्ही यूट्यूबच्या मॉनिटायझेशनसाठी. आणि मॉनिटायझेशनसाठी 4000 सबस्क्रायबर्स नंतर तुम्हाला खरं तर त्यातनं पैसे मिळायला लागतात. तेव्हा तुमची एलिजिबिलिटी झाली.
त्याच्यानंतर ते मॉनिटायझेशन सुरू झाल्यानंतर मग तुमच्या कॉन्टेंटवरती जाहिराती दिसायला लागतात. त्याच्या आधी जाहिराती दिसत नाही, त्याच्यामुळे तुमच्या कॉन्टेंटवर जाहिराती दिसायला लागतात. मग ती किती वेळ जाहिरात पाहिली जाते, कुठली पाहिली जाते, त्याच्यावर क्लिक होतोय का, याच्यावरतून यूट्यूबनेच त्यांचा दर ठरवलेला असतो. यात आपला काही हस्तक्षेप नसतो, काही रोल नसतो. यूट्यूबने त्यांचा एक रेट ठरवलेला असतो, त्यानुसार आपल्याला पैसे मिळतात. तर हा एक सोर्स झाला. दुसरा म्हणजे किती वेळ तुमचा कॉन्टेंट पाहिला जातोय, त्याचा वॉच आवर किती आहे. तर जास्त वेळ पाहायला जातोय म्हणजे जास्त एंगेजमेंट आहे, म्हणजे यूट्यूबला त्यात जास्त वेळा ॲड्स दाखवता येतात, जास्त ॲडच्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. बरोबर. तर हे यूट्यूबकडनं मिळणारं 2 माध्यमातनं रेम्युनरेशन आहे. त्याच्यानंतर खूप क्रिएटर्स ब्रँडसोबत काम करतात, की कुठला तरी एक ब्रँड येतो जिथे आता तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इन्क्लूड करता ब्रँडला, की मी ह्या एपिसोडमध्ये या ब्रँडचं प्रमोट करीन, त्यांच्याबद्दल बोलीन, त्यांच्याबद्दल सांगीन आणि मग त्यासाठी ब्रँडकडनं पैसे घेईन. तर या एक पद्धतीनं झालं. खूप क्रिएटर्स ॲफिलिएटेड मार्केटिंग्स करतात. ॲफिलिएटेड मार्केटिंग म्हणजे तुम्ही जर हा प्रॉडक्ट घेतला आणि माझा हा कूपन कोड दिला तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे. तर या पद्धतीनं ते कमवतात. आणि मग आणखीन मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तर प्रायमरी रेव्हेन्यू सोर्सेस यूट्यूबच्या बाजूने येताना हा रेव्हेन्यू ॲड रेव्हेन्यू आणि वॉच आवर्स याच्यातनं येतो. पण असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला पैसे कमवता येऊ शकतात. त्याच्यामुळे अपॉर्च्युनिटी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं दिसतात. ज्या लोकांना काहीच करायचं नाही, ज्याला ब्रँडलाही पोचायचं नाही आहे ना, तो सुद्धा पैसे कमवू शकतो फक्त यूट्यूबच्या व्ह्यूजमधनं, त्या ॲड रेव्हेन्यूमधनं. पण यात कुणाचं भागतं, म्हणजे तो जो परत मुद्दा आहे ना, भागतं कोणाचं. जर मी इंडिपेंडंट क्रिएटर असेल, मी एकटा काम करतो, माझे व्हिडिओ मीच एडिट करतो, शूट करतो आणि टाकतो, त्याला काही खूप लागत नाही, तर मला माझ्या सर्वायवलसाठीचे खूप चांगले पैसे मिळतील. पण जर मी कंपनी असेल, मी जर अमुक तमुक सारखा कंपनी असेल, जिथे माझी एक 12-15 लोकांची टीम आहे, जिथे इतकी लोकं काम करतात, जिथे माझी इन्फ्रास्ट्रक्चर जाते, मला ऑफिससाठी कॉस्ट लागते, मला वेगवेगळ्या इतर कॉस्ट इन्व्हॉल्ड आहेत कंपनीसारखं चालवण्यासाठी, तर अर्थात फक्त यूट्यूबवरच्या पैशांमधनं माझं भागणार नाही. त्यासाठी मग मला ॲफिलिएटेड मार्केटिंग करावं लागेल, त्यासाठी ब्रँडसोबत बोलावं लागेल, त्यासाठी इतर काय ॲव्हेन्यूज असतील पैसे कमवण्याचे ते शोधावे लागते. त्यामुळे भागतं का, तर इंडिपेंडंट क्रिएटरचं लवकर भागू शकतं. म्हणजे इंडिपेंडंट क्रिएटर त्याचा जो काय होणारा खर्च आहे ना, तो लवकर काढू शकतो. पण मग साधारण तोच हिशोब आहे ना, की जर मी जास्त लोकांसोबत काम करत असेल तर माझा खर्च जास्त आहे, तर तेवढा खर्च भागवण्यासाठी मला थोडा जास्त वेळ लागेल, पण पैसे कमवता येतात. म्हणजे खूप क्रिएटर्स आहेत जे कन्सिस्टंटली करतात. या सगळ्यामध्ये एक खूप महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ऑनेस्टी. तुमचा ऑडियन्स तुमच्याकडे काय येतो आहे, कारण तुम्ही त्या कॉन्टेंट बाबतीत प्रामाणिक आहात आणि तुम्ही त्या ऑडियन्सला काहीतरी कमिट केलं की मी बाबा तुला हे देईन आणि ते तुम्ही प्रत्येक वेळेस देताय, म्हणून ते तुमच्यासोबत आहेत. तुमचा जर ऑनेस्ट ऑडियन्स तयार असेल तरच तुमच्याकडे ॲडव्हर्टायझर्स येणार आहेत, ब्रँड्स येणार आहेत, इतर लोक येणार आहेत पैसे घेऊन, कारण त्यांना त्या लोकांपर्यंत पोचायचे ज्यांच्यापर्यंत त्यांना पोचता येत नाही आणि तुम्ही ते माध्यम असता. जर तुम्हाला ती ब्रँड लॉयल्टी, ऑनेस्टी तयार करता आली तर आणि तरच तुम्हाला पैसे कमवता येतील. कारण आता आपण यूट्यूबवर बघितलं की काहीतरी एक दुसऱ्यांचा कॉन्टेंट टाकणारे किंवा काहीतरी फक्त फनी व्हिडिओज करणारे असे खूप मोठे मोठे चॅनल्स आहेत, ते पैसे कमवतात का, तर नाही कमवत. त्यांच्याकडे ब्रँड्स येणार नाहीत कारण त्यांची लॉयल्टीच नाही आहे ना. अशा चॅनलसोबत असोसिएट त्यांना व्हायला आवडेल का, की जिथे काहीतरी मिळत नाही आहे. म्हणजे कोण ऑडियन्स आहे जो कदाचित फक्त हसण्यासाठी तो कॉन्टेंट बघतो आहे किंवा तो थांबतही नाही आहे, तो परत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जातो, तो त्या प्लॅटफॉर्मला नाही खेळलेला. ज्यावेळेस त्या प्लॅटफॉर्मकडे खेळलेलं ऑडियन्स आहे, की माझ्याकडे आहेत, प्रत्येक व्हिडिओ टाकला माझे 5 लाख लोक बघणार आहेत आणि मग ते डोक्यावर उचलून घेणार आहेत आणि 5 लाख लोकांपर्यंत ते पोचणार आहे, याची खात्री तुम्ही ब्रँडला देऊ शकाल तर तुम्ही पैसे नक्की कमवाल. आणि याच्यात ना खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की ह्याच्यात तुम्ही क्रिएटिव्ह होऊ शकता. तुमचं एक्सपर्टीज कशात आहे, म्हणजे आता काही जण आहेत हे कोर्सेस विकतात, म्हणजे रचनाताईसारखे लोक आहेत जे ते कोर्सेस विकतात, त्यातून पैसे कमवतात. काही जण आहेत, समजा तुम्ही ॲग्रिकल्चरल एक्सपर्ट असाल आणि त्याचं जर तुमचं चॅनल असेल तर तुम्ही लाईव्ह वर्कशॉप घेऊ शकता, तुम्ही ॲक्च्युअली वर्कशॉपला लोकांना बोलवू शकता, त्यातनं कमवू शकता. काही जण आहेत आता जे ऑटो कॅटेगरीमध्ये आहेत, म्हणजे ऑटोमोटिव्हमध्ये आहेत, ते काय करतात तर ते त्यांनी कन्सल्टिंगचे एक कॉल नंबर दिलेला आहे. ते म्हणतात तुम्ही आम्हाला कॉल करा, 500 रुपये भरा आणि आम्ही तुम्हाला कुठली गाडी घ्यायची हे सजेस्ट करू.
सो या पद्धतीने तुम्ही क्रिएटिव्हली विचार करू शकता. तुम्ही मसाले विकू शकता जर तुम्ही तुमचं रेसिपीचं हे असेल. मधुराज रेसिपी सारखं करू शकता. पुस्तकं लिहितात. अंकुर वरिको सारखे व्यक्ती पुस्तक लिहून त्यातनं पैसे कमवते. सो तुम्हाला तुमची एक्सपर्टीज काय आहे ते ठरवावं लागेल आणि ती मान्य आहे का लोकांना. अगेन अल्टिमेटली आपण हे कोणत्याही बिझनेस सारखं आहे. मी प्रोडक्ट केलंय म्हणून विकत घेणार नाहीत. लोकांना ते उपयोगाचं आहे का तरच लोक प्रोडक्ट विकत घेणार आहेत. सिमिलरली कॉन्टेंट हेही प्रोडक्ट आहे आणि त्या पद्धतीने लोक विकत घेत आहेत का आणि त्यानुसार त्याचे पैसे ठरणार आहेत आणि त्या निशनुसार त्याचे पैसे वाढणार कमी होणार आहेत. फायनान्समधलं कोणीतरी असेल तर अर्थात फायनान्शियल गोष्टीला जास्त व्हॅल्यू आहे. एंटरटेनमेंटमधलं असेल तर त्याला कमी व्हॅल्यू आहे. सो त्या ह्याच्यानुसार पैसे कमी जास्त होत जातात. तो तुमच्या दोघांचा एक USP मला असं वाटतो की 2 असे मुद्दे, एक तर भावना आणि दुसरं सेक्स एज्युकेशन, की ज्याबद्दल व्हिडिओज असंख्य आहेत, पण ते जे आपल्या भाषेतले व्हिडिओज आहेत ना, की जे पटकन अपील होतात, कळतात, ते तसे कमी आहेत आणि भावनांना तर फार कमी लोक स्पर्श करतात. त्याच्यात तर बऱ्याचदा तर खिल्लीच उडवली जाते ज्या भावनांच्या विषयांवर तुमचे पॉडकास्ट आहेत खरं तर तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही ती वॉइड जी आहे मार्केटमधली ती तर कॅप्चर केली. पण आता प्रॉब्लेम असा आहे, मला खास करून तो मराठी प्रेक्षकांबद्दल विचारायचा आहे की मराठी प्रेक्षक हे बऱ्यापैकी आपल्याला इंग्रजाळलेले सुद्धा वाटतात, की ते इंग्लिश आपलं जास्त, म्हणजे मराठी काही नाही, ते तामिळ पण असू शकतात, ते गुजराती पण असू शकतात, तो वाद नाही. आपण मराठी म्हणून मराठीबद्दल बोलूया की इंग्लिश चांगलं व्हावं म्हणून आपण इंग्लिश जास्त ऐकतो. आपल्याला फॉरवर्ड बाकीच्या ठिकाणाहून येतात त्याच्यातनं आपण इंग्लिश बघतो. यूट्यूबच्या ऑल्गोरिदमनुसार सुद्धा कदाचित आपल्याला इंग्लिश पटकन मिळू शकतो. हिंदीचं मार्केट खूप मोठं आहे. तर मराठी प्रेक्षक हा म्हणजे एवढा आपण खात्री पकडू शकतो का की आहे आपल्याकडे 12 कोटीचा महाराष्ट्र, पण खरोखर तेवढा तो आपल्याला प्रेक्षक म्हणून लाभतो का? हो, डेफिनेटली. फक्त आत्तापर्यंत असं वाटतं की आपण 12 कोटी महाराष्ट्रीयन्सची भाषा नाही बोललो. जर आपण 12 कोटी महाराष्ट्रीयन लोक जे आहेत त्यांची जर भाषा बोलायला लागलो तर ते पोचू शकतं असं आम्हाला वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तू जे म्हणालीस की त्या विषयांवरती आय गेस माझ्या आईला किंवा माझ्या काकूला, माझ्या मैत्रिणीला जर मराठीत रागांबद्दल जर बोला, म्हणजे राग येतोय तर काय करायचं, हे अँगर मॅनेजमेंटपेक्षा मला वाटतं रागाबद्दल बोललो तर हे जास्त होईल. डिप्रेशनपेक्षा अस्वस्थतेबद्दल बोलायला लागलं तर ते जास्त कळणार आहे. सो त्या गोष्टींमध्ये त्या भावना आपण मनात विचार कुठल्या करतो ना. मला राग आल्यावरती वाय एम सो स्टुपिड असं नाही डोक्यात येत ना. आपल्या काय कटकट आहे हे डोक्यात येतं ना. मग ते कटकट त्याच भाषेत समजावली तर कळणार आहे. सो म्हणून आम्ही ते मराठीतून भावना सोपं आहे ना, म्हणजे तू माझ्या डोक्यात जातोयस हे आपण इंग्लिशमध्ये कसं बोलतो. आणि खूप गोष्टी फक्त ना आपल्या मराठी म्हणजे आपल्या भाषेतच व्यक्त करता येतात ना. म्हणजे आम्ही भावनेचा क्रॅश कोर्स ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की इंग्रजीमध्ये ना सरसकट नाव आहेत ग त्या कुठल्याही भावनांना. म्हणजे अँगर म्हटला की एक मोठं ब्लँकेट तयार होतं आणि मग कशालाही अँगर. मग आपण चिडचिडला पण अँगर म्हणतो, मग संतापाला पण अँगर म्हणतो, मला खूप डोकं तापलंय, उद्वेग आहे. आपण इतक्या छोट्या छटा आहेत त्या मला मराठीतच समजतात. म्हणजे याचा अर्थ मला इंग्रजीत समजत नाही असा नाहीये, पण ज्यावेळेस मी मराठीत ते ऐकतो मला जास्त समजतं, मला ते माझं वाटतं. आमच्याकडे सतत आता कारण बराचसा ऑडियन्स आपला भारताच्या बाहेर मराठी जी लोक आहेत ती पण बघतात लोक. तर त्या लोकांचं असं होतं की आमच्याकडे तर नाहीच आहे इथे कोणी मराठी बोलणारं, आमच्याबद्दल या आमच्यापर्यंत या गोष्टी पोचतच नाहीत. तर ते ना तिथून काय करतात, तुमच्याकडे एपिसोडमध्ये येऊन गेलेत ना सायकोलॉजिस्ट, त्यांचा नंबर द्या ना. असं नाहीये की तिथे मेंटल हेल्थ बद्दल अवेअरनेस असलेली लोक नाही आहेत. त्यांच्याकडे खूप चांगली मेंटल हेल्थ फॅसिलिटी आहे, खूप चांगले प्रॅक्टिशनर्स आहेत. मग त्यांना मराठी थेरपिस्ट का हवाय? का तर त्या इंग्रजी थेरपिस्टला त्यांच्या घरातला प्रॉब्लेमच कळत नाही. माझी नणंद आली म्हणून माझ्या घरी कुरकुर सुरू आहे हे तू कसं सांगणार आहेस सांग मला एका इंग्रजी थेरपिस्टला, आणि ती कसं मदत करू शकणार आहे? हे सगळं जे कल्चरल बॅगेज आहे, अंडरस्टँडिंग आहे, हे आपल्याला फक्त आणि फक्त मराठीतनं देता येणार आहे. तर हे जेव्हा देता येतं त्यावेळेस मग लोकांना आवडतं ना ते. म्हणजे याच्या आधी सुद्धा इंग्रजीत पॉडकास्ट होते, इंग्रजीमध्ये खूप कॉन्टेंट होता, भावनांबद्दल खूप रिसर्च आहेत. आपण वाचलेत का ते? नाही वाचले. ते इतकं सोपं करून मराठीत माझ्या भाषेत बोलणारं आलं म्हणून मी ते ऐकायला लागलो. तर ते आहे, लोकांना ऐकायचं मराठीतल्या लोकांना पण. आणि ते भाषेचा जो गोडवा असतो ना, ते म्हणजे तू मगाशी पण ते उदाहरण सांगत होती की तू बाहेर गेली होतीस आणि मराठी बोलायला लागले म्हणून कुणीतरी तुला कनेक्ट केलं, तर तोच आहे. मराठी माझ्या कानावर पडली तर मला तो कनेक्ट जो मिळतो आहे, ती अशी खूप लोक डिजिटली अवेलेबल आहेत. तर त्यांच्यापर्यंत पोचता येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे बोलायचं तुला हां, मला याच्यात आणखीन म्हणजे आपण आता मराठीबद्दलच बोलत आहोत तर आपल्याकडे तर दर काही मीटरवर आपली भाषा ही वेगवेगळ्या त्याची वेगळी लय आहे. तर त्याच्यात एक वेगळा संकोच असतो
की माझी तर ती प्रमाण भाषा नाही, मग 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 मला लोक ऐकतील कसे, किंवा माझा तेवढा ऑडियन्स कसा येईल. जर ऍक्सेप्टन्स पण जाऊ दे, पण मला तेवढा ऑडियन्स मिळेल का, माझा तेवढा प्रेक्षक वर्ग असेल का, की मला या पट्ट्यापुरताच ऐकतील आणि बाकीचे मला बघणारच नाही, असं होईल का. तर मी स्वतः अनेक रील्स बघते ज्याच्यामध्ये कोल्हापूरची माणसंही बरोबर त्यांच्या डायलेक्टनुसार बोलणारी असतात आणि त्याला छान व्ह्यूज असतात, मिलियन्समध्ये सुद्धा असतात. तर असा जर कोणाला संकोच वाटत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल? ओ प्लीज तुमच्या बोलीभाषेत करा. हे आम्ही जिथे जाईल तिथे हेच सांगत असतो की बोलीभाषेत करा. जेवढं मला सांग, आपण कोल्हापुरीतल्या किंवा वराडी रील्स असतात, काही ऐरणी रील्स असतात ज्या तेवढं सुंदर नाहीच, ते मी नाही जो या भाषेत बोलून चालणार. मी माझ्या भाषेत जर मी ऐरणीतलं ते करायला गेलो तर नाही मजा येणार आहे. हे एक पहिली गोष्ट. आणि आपण जोपर्यंत आपलं स्वतःचं स्वपण ला मिठी मारत नाही ना, तोपर्यंत समाज आपल्याला मिठी नाही मारणार आहे. आणि ते जर घेतलं ना तर मला वाटतं ते खरं येईल त्यातनं बाहेर. जर मी इंग्रजीतनं माझं प्रेम व्यक्त करायला गेलो ना तर तेवढं ते खरं नाही येणार आहे, तेवढं ते नॅचरल नसणार आहे. तेवढंच माझ्या भाषेत मी एखाद्या गोष्टीला इरसाल म्हणालो तर ते कळतं ना मला काय म्हणायचं आहे. पण डिलिशियस म्हणालो किंवा लाजवाब असं काहीतरी म्हणलं तर नाही कळणार आहे, फॉर्मल वाटणार आहे. तर माझी भाषा तिथे म्हणजे काटाकिर म्हणलं ते छान वाटतं ना, त्याला काही ट्रान्सलेशन नाही आहे. सो ते त्यामुळे त्या भाषेत त्या बोलीतच केलं पाहिजे. आणि त्या बोलीत केलं तर आपण फ्रेंच ॲक्सेंटमधल्या गोष्टी ऐकतो ना त्या छान वाटतात ना, गोड वाटतो ना आपल्याला. मेक्सिकन ॲक्सेंट गोड वाटतो ना, मग आपल्याला आपल्या ॲक्सेंटची काय लाज वाटावी. हे माझं. आणि मग नाही, तोच मुद्दा खरं तर खूप खरा आहे की ना, सोशल मीडिया खरं तर खरेपणाचा व्यवसाय आहे. हा बरोबर. तिथं तुम्ही ऑनेस्ट आहात का, तुम्ही जे आहात तसे. म्हणजे आत्ता आम्ही पण पॉडकास्ट करताना आम्ही असे पाय वर करून बसतो. मला सतत हसण्याची खिदळण्याची सवय आहे. तर मग एखादी गोष्ट लाईव्ह मध्ये मांड्या घालून बसलेलो असतो, तर मग दिसतो आम्ही अर्धेच. एखादी गोष्ट रिलेट झाली मला की मला हसायला येतं. लोक खूप उडतात आमच्यावरती. त्यांचं असं होतं की हे काय आहे, इतका महत्वाचा विषय चाललाय, हसतो काय, खिदळतो. पण हा मी आहे ना. म्हणजे बोलता बोलता कधीतरी माझा फंबल होतो, आम्ही ते कापत नाही, आम्ही ते तसंच ठेवतो. कधी कधी आम्ही ॲजिटेटेड असतो, कधीतरी असं आम्ही खूप गुंतलेलो असतो, आम्ही आहे तसे दाखवतो, म्हणून ते लोकांना आवडतं. आम्ही भांडतो, ऑन कॅमेरा भांडतो. तर जर तुम्ही आपल्या पद्धतीनं म्हणजे हे पण इंटरेस्टिंग आहे, तुझा मुद्दा म्हणजे जर आपण आपापल्या पद्धतीनं मला वाटतं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न केला, मग कुठल्याच गोष्टींचा संकोच नाही करायचा. मग भाषेचा नाही करायचा, मग दिसण्याचा नाही करायचा, मग कुठे राहतो त्याचा नाही करायचा. हे सगळे संकोच बाजूला टाकले तर त्या लोक जी सोशल मीडियावरती बघतात ना ते त्या खरेपणाला बघणारी लोक आहेत, असं माझं तरी. मग कदाचित तुम्हाला फार आयडियलिस्टिक वाटेल ते, पण मी त्या पद्धतीनं बघतो की ते जर तुम्ही खरे असाल ना तर आवडेल, जर तुम्ही खरे नसाल ना तर तुम्ही थोड्या दिवसांनी उघडे पडाल. तर तुम्ही आयुष्यभर प्रिटेंड करू शकणार असाल तर करा बाबा, जर तुम्हाला जमणार नसेल तर वागा की खरे. मग काय प्रॉब्लेम आहे, मला माझ्या भाषेत बोलता येण्याची मुभा असेल तर का नाही बोलायचं. मला जसं मी आहे तसं दाखवता येणार असेल आणि लोकांनाही ते आवडणार असेल तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते ना. थोडक्यात आपल्या कुठल्याच गोष्टीची लाज वाटून घेऊ नका, अजिबात नाही. निर्लज्जम सदासुखी हे टॅगलाईन आहे. जर तुम्हाला सोशल मीडियात यायचं असेल तर पहिला निर्लज्जम सदासुखी. पण आता मला तेच घ्यायचं होतं, तुमच्या बोलता बोलता मला जे दिसलं तुमच्यातलं ट्युनिंग खूप छान आहे. म्हणजे कोणी कोणाला कापत नाहीये किंवा मी पहिले बोलून घेतो असं पण मला त्याच्यातनं दिसत नाहीये. तुमच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा अनेक तुमचे पॉडकास्ट दोघांचे एकत्र आहेत. तर आता जसं आपण एका व्यक्तीबद्दल बोललो, हेच जर दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी येऊन करणार असतील किंवा मल्टिपल पार्टनर्स असतील या बिझनेसमध्ये, तर काय भान हे आपल्या पातळीवर घेणं गरजेचं आहे कॉन्टेंट क्रिएटर्सनी, जेणेकरून तुम्ही छान डोलारा उभा कराल पण तुमच्यातच नंतर भांडणं झाली तर त्याचं सगळं वाटोळं होणार आहे. तर काय त्याच्यात काळजी घेणं गरजेचं आहे त्या पार्टनर्सनी? रोल्सची क्लॅरिटी असली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. डे वन पासून आमचं ठरलं होतं की मी काय करणार आहे, ओंकार काय करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, कुठंही इन्सिक्युरिटी नसली पाहिजे एकमेकाबद्दल. आय गेस मला असं वाटतं की म्हणजे ह्या ट्रस्ट म्हणायला छान आहे, विश्वास असला पाहिजे, पण मला वाटतं त्याच्या मागे विश्वास कशामुळे तुटतो, कारण का मला भीती असते की यार हा खाऊन टाकेल का मला, हा मोठा झाला तर मी मागे राहिलो तर, ती भीती नसली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला काय करायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे. कारण ही जर क्लॅरिटी नसेल तर सगळं मीच करतोय मग तो क्रेडिट घेऊन जातोय असं वाटायला लागलं ना तर मग अवघड आहे. दोघांचंही इक्वल कट जे ठरलेलं कॉन्ट्रीब्युशन असेल, आणि हे फक्त फायनान्शियल नाही, तुमच्या कामातनं कामाच्या क्वालिटीतनं ठरतं. एक असं असतं ना बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये, एक पार्टनर असतो तो म्हणतो मी दिवसभर बसणार आहे गल्ल्यावरती, दुसरा म्हणतो मी फायनान्स पुरवतो आणि मी बाकीचं बघतो. वेळेवाईज हा जास्त देतोय, फायनान्स वाईज तो जास्त देतोय. तुमच्यात क्लॅरिटी असली पाहिजे की कोणाचं कॉन्ट्रीब्युशन किती आणि त्याचा मोबदला काय. हे जर आधीपासून ठरलं असेल तर शक्यतो वाद होत नाहीत, हे आमचा अनुभव आहे. आणि त्यात एक दोन गोष्टी ऍड करीन, ते म्हणजे एकतर तुम्ही दोघं किंवा तिघं ज्यावेळेस कुठल्याही व्यवसायात पडता त्यावेळेस हे प्लीज खात्री केली पाहिजे
की आपल्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत, आपल्या ज्या क्षमता आहेत त्या एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे मी आणि शार्दूल दोघं फक्त क्रिएटिव्हच असतो आणि आम्ही व्यवसाय करायचा असता तर मग बिझनेसची बाजू कोणी सांभाळली असते. आणि मग कायम क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये खटके उडाले असते, कारण माझं काहीतरी म्हणणं आहे, त्याचं काहीतरी म्हणणं आहे आणि आमचं कधीच जमलं नसतं. आम्ही खूप एकमेकांना पूरक गोष्टींमधनं येत होतं ना. माझ्या ज्या स्ट्रॉंग होल्ड्स आहेत त्या स्ट्रॉंग होल्ड्स खूप वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पोलजपाट असणं खूप महत्त्वाचं आहे व्यवसायासाठी. दुसरी प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे हा रूल फक्त प्रेमासाठी नाही आहे. पण हे वेगळ्या पद्धतीचं लग्नच आहे. हो. आणि दुसरी इथे कमिटमेंट जास्त महत्वाची, पैशाचा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कायम कधीही व्यवसाय मोठा आहे तुम्ही नाही. काही मोठा आहे माणूस. व्यवसाय मोठा आहे म्हणजे तुम्ही एकत्र कशासाठी आलेला आहात, तुम्हाला तर व्यवसाय करण्यासाठी, ती एंटिटी उभी करण्यासाठी. तर मग आपापसातले हेवेदावे होतील का होतील, भांडणं होतील का होतील, रुसवेफुगे होतील का होतील, ओके. अल्टिमेटली कुठे येऊन थांबायचंय, कंपनीच्या भल्यासाठी जे करायचंय ते करायचं. जर हा खूप क्लिअर थॉट सुरुवातीपासून असेल, कारण हे अजिबातच होणार नाही की दोन सख्या भावा बहिणींमध्ये भांडणं जर इतकी होत असतील, सेम अपब्रिंगिंग असताना, तर दोन मित्रांमध्ये होणारच ना, स्वाभाविक आहे ते. म्हणजे कुठल्याही दोन माणसांमध्ये होणारच आहे. तर तुम्हाला अल्टिमेटली महत्त्वाचं काय हे जर माहीत असेल ना तर ते सोपं पडतं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे बोलत राहिलं पाहिजे. म्हणजे आम्ही पॉडकास्टमध्ये पण हे परत परत बोलण्याचा प्रयत्न करतो की संवाद खूप महत्त्वाचा आहे आणि तो व्यवसायामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्ता जर मला असं वाटतं ना की शार्दूल तू आत्ता हे असं केलंस आणि मला काय फार बरं नाही वाटलं, जर मी ते साठवून ठेवलं माझ्यापर्यंत आणि मी त्या शार्दूलला कधीच पोचू दिलं नाही आणि मी फक्त मोजत राहिलो की आता शार्दूल पुढच्या वेळेस चुकला ना मी त्याला पकडणार आहे आणि मग मी ते बोलून दाखवणार, त्याने काहीच मिळणार नाही ना. त्यांना शार्दूलला काय मिळणार आहे ना मला काहीतरी मिळणार आहे. नुकसान झालं तर व्यवसायाचं होणार आहे. तर हे बोलत राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर ज्या ज्या पॉईंटला आपल्याला असं वाटतं ना की आपण इथे अडकतोय, आपण काहीतरी आपल्याला थोडंसं असं कुणकुण वाटतेय किंवा समोरच्या बिहेवियरमधनं आपल्याला असं वाटतं की आत्ता समोरच्याशी आपण बोललं पाहिजे, तर तो संवाद करत राहणं याला काहीच पर्याय नाही आहे. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आमच्याच एका नवा व्यापारच्या एपिसोडमध्ये आमच्या एका उद्योजक मित्रांनी सांगितली होती की बिझनेसला मूड स्विंग्स नसतात. सो ते खूप गरजेचं आहे. म्हणजे कारण का दोन माणसं आली की दोन मूड झाले वेगळे. सो त्यामुळे तुमच्या मूड स्विंग्सनुसार बिझनेस नाही चालला पाहिजे. बिझनेस हा कॉन्स्टंटच राहायला पाहिजे. सो त्यामुळे बिझनेस वरती आहे, आपण त्याच्यानंतर आहोत. आपण बिझनेससाठी काम करतोय. म्हणजे आपला जरी बिझनेस असला तरी आपण त्या कंपनीसाठी काम करतोय, जरी फाउंडर्स असलो तरी. आणि एक म्हणजे खास करून तुमच्यासारखे जर असतील की ज्यांना असेच पॉडकास्ट सुरू करायचे, वेगवेगळ्या विषयांवरची चर्चासत्र असेल किंवा एक्सप्लेनर्स आजकाल असतात, ह्या सगळ्यासाठी फक्त आपल्या कोशात न राहता बाकीचं सामाजिक भान आणणं किती गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला सुद्धा जेव्हा तुम्ही वेगवेगळे विषय घेता, त्याच्यातला एक सुंदर विषय मला वाटलेला होता तो म्हणजे माफीचा, की तू उल्लेख केलेला होता की म्हणजे आपण एखाद्याचा टोकाचा अपमान केला तरी सॉरीच म्हणतोय आणि एक साधा धक्का लागला तरी सॉरीच म्हणतोय. त्या शब्दाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आपल्याकडे मराठीतच 3 शब्द आहेत, दिलगिरी एक, क्षमा आहे आणि माफी आहे. प्रत्येक शब्दाचे काहीतरी अर्थ आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा कळणार जेव्हा तुम्ही 4 लोकांशी संवाद साधणार, 4 लोकांना भेटणार. तर हे सुद्धा तुम्ही कसं त्या नवीन लोकांना सांगाल की काय काय करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही समाजासाठी काहीतरी करत असता? मला वाटतं ना एक थोडी एम्पथी असणं एकूणच गरजेचं आहे. म्हणजे आपण अल्टिमेटली काय करतोय, यातनं काहीतरी कॉन्टेंट तयार करतोय, मला हे याबद्दल असं वाटतंय हे जगाला सांगतंय. जर त्यात भावना नसतील, जर त्यात फक्तच गणित असेल, जर त्यातनं काहीतरी हेतू नसेल, तुम्हाला काय अपेक्षित आहे त्या एपिसोडमधनं, तर मला वाटतं ते कुठेच जाणार नाही. म्हणजे फक्त व्ह्यूजसाठी करावं का, तर काही लोक करतात. आम्हाला करायचं होतं का, तर नव्हतं करायचं. म्हणजे आम्हाला ते एपिसोड चाललेले जास्त आवडतील जिथं आम्हाला काहीतरी छान आम्ही गप्पा मारल्यात. म्हणजे भावनेचा क्रॅश कोर्स लोक खूप कौतुक करतात त्याचं की कसं आपण एक एक भावना घेऊन बोललो. पण नंबर्स बघायला गेलं तर मला वाटतं त्याच्यापेक्षा खूप बेटर नंबर असलेले आपले एपिसोड्स आहेत. तर तुमचा हेतू काय आहे ना हे करताना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग जर ते नसेल ना तर काही उपयोगच नाही ना. म्हणजे जर मी पूर्ण वेळ माझा, पूर्ण करिअर माझं या एका गोष्टीसाठी देणार आहे, तर मला आतूनही बरं वाटलं पाहिजे ना की मी हे जे करतोय ना मला छान वाटतंय. म्हणजे ज्यावेळेस आम्ही होमोसेक्शुअलिटीचा एक एपिसोड केला होता आणि आम्ही ठरवून, म्हणजे इथे गणित मला हे सांगायला खूप आवडेल की कसं ठरवतं की कोण गेस्ट येतात वगैरे. तर होमोसेक्शुअलिटी, समलैंगिकतासारखा विषय होता. आम्ही जाणीवपूर्वक त्यातला सगळ्यात मोठा मिथ जे आहे की तो हा शहरी भागातला फॅड आहे म्हणून ग्रामीण भागातला असलेला गे मुलगा आणला होता. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आपल्या आईवडिलांना एक्सप्लेन करायचं, कारण माझा हा मुद्दा होता, मी आपल्या वयातली मुलं बोलायला लागली तर आपल्या आईवडील का विश्वास ठेवतील, म्हणून एक हेटेरोसेक्शुअल आई
त्या आलेल्या त्या एपिसोडमध्ये बोलायला. तर हे जे कॉम्बिनेशन ज्या पद्धतीनं वर्क झालं त्याच्यानंतर तो संवाद कुठल्या कुठे गेला ना, तर हे पण गणितच आहे की कोण बोलायला हवं, कुणी सांगितलेलं मला पटेल. तर ज्यावेळेस आपण एखादा काहीतरी महत्त्वाचा गोष्ट आहे जे पालकांना पण समजावून सांगणं गरजेचं आहे, मलाही समजावून सांगणं गरजेचं आहे, त्यावेळेस मला कदाचित कुणीतरी सिनियर व्यक्तीच हवी असणार आहे, मुलमुले सरांसारखी, शिरीषा मॅडमसारखी. पण एखादा समजा पेरेंटिंगसारखा विषय आहे, तिथे मला मग भूषण सरांसारखे कोणीतरी चालतात. सेक्सबद्दल बोलताना मला सबिहा चालते, मग मला वयाचा फरक नाही पडत कारण ती त्या ह्याने सांगते. तर हे सुद्धा गणित आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. जर ते नाही समजलं तर मग तुम्हाला काम करायची मजा नाही येणार. म्हणजे जेव्हा कामातली मजा निघून जाईल तेव्हा मग आपण उपयोगच काय ते काम करून. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, ह्याच्यात तू म्हणालेस ना सामाजिक भान, ह्याच्यासाठी बाहेरच्या गोष्टी पण वाचल्या पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, काय चालू आहे काय. म्हणजे जेव्हा समाजात काहीतरी इतक्या पद्धतीचं घडतंय तेव्हा आपण बोलताना मी हे बोलून ती आग विझणार आहे का पेटणार आहे याचा अभ्यास केला पाहिजे, अंदाज घेतला पाहिजे, थोडंसं तारतम्य ठेवावं लागेल. अगेन मी हे सांगेन की बिझनेस आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीवरती कधीतरी क्लचवरती पाय ठेवावा लागणार आहे, कधीतरी ब्रेकवरती पाय ठेवावा लागणार आहे, कधीतरी काढावं लागणार आहे पाय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते करायचंच, पण त्याचबरोबर समाजात आत्ता ह्याची काय गरज आहे ह्याचा अंदाज घेतला पाहिजे, प्लस बिझनेसला काय गरज आहे. म्हणजे फक्त बिझनेसला काय गरज आहे हे करत बसलात तर तुम्ही बर्नट आउट व्हाल, तुम्हाला बोर होईल. तुम्ही म्हणाल की मग मी याच्यापेक्षा जॉब केला असता, जास्त पैसे मिळाले असते. पण मला काय हवं हेही केलं पाहिजे. फक्त मला काय हवं हे करत बसलो आणि लोकांना काय हवं याचा विचार नाही केला तर मी बी बिझनेस नाही चालणार. सो ह्या सगळ्याचा तुम्हाला ते गाडी चालवण्यासारखं आहे की कधीतरी एक्सेलरेटर कधीतरी क्लच असं ते. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ना, हे सगळ्या क्रिएटर्सना आपण सगळे इन्फ्लुएन्सर्स म्हणतो. म्हणजे आता अल्टिमेटली पुढे जाऊन किती लोक इन्फ्लुएन्स करतात, प्रभाव टाकतात हा दुसरा मुद्दा, पण यांना इन्फ्लुएन्सर्स म्हणतात. तर आपण जे काम करणार आहोत ते लोकांना इन्फ्लुएन्स प्रभावित करू शकतं याची जाणीव असली पाहिजे. तर ही जेव्हा जाणीव असते ना की मी काहीतरी बोलणार आहे आणि त्यातनं कुणावरती काहीतरी परिणाम होणार आहे, ह्याचा जरी एक कुठेतरी मागे मला आधार असला ना की तर मी कायम माझ्या एक काहीतरी विवेकाला जागून काम करत राहील. म्हणजे मी जे करणार आहे त्यातनं कोणावर तरी काहीतरी परिणाम होणार आहे, हे जे दडपण आहे मला आत्ता बोलताना पण त्याचा पोटात जाणवतंय की अरे बापरे हे कुणीतरी बघणार आहे, ह्याच्यातनं कोणाला तरी काहीतरी प्रभाव होणार आहे. तर त्या जबाबदारीनं ते बोललं गेलं पाहिजे, हे भान असणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. आणि आत्ता ओंकार म्हणाला एकच गोष्ट मी ॲड करतो फक्त. आपण लोक म्हणतो की बऱ्याचदा मला इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे, तुम्ही इन्फ्लुएन्सर होत नाही, आपण कॉन्टेंट क्रिएटर होऊ शकतो. लोक ठरवणार आहात की तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात का नाहीत. हा खूप चांगला मुद्दा आहे. आधीच स्वतःला ते लेबल लावून घेऊ नका, ते कमवा आणि मग लोकांनी ते दिलं पाहिजे. हा खूप उत्तम मुद्दा आहे. मला अगदी शेवटाला एक आणायचं आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यात खूप मलाच नॅचरल प्रश्न पडतात. ते कदाचित ना जी लोक ह्याच्यात तज्ज्ञ आहेत त्यांना असं वाटत असेल की अरे हे खूप साधं आहे, पण नाही, हे खूप नॅचरल आहे. आणि ते यासाठी नॅचरल आहे कारण आम्हाला सुद्धा असं बऱ्याचदा होतं की इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत घेताना अचानक ब्लँक व्हायला होतं. अचानक तुम्हाला सुचत नाही की अरे काहीतरी होता माझ्या डोक्यात पुढचा प्रश्न पण तो आता पटकन आठवतच नाहीये आणि आता काय करायचं, असं विषयांबाबतीत सुद्धा होऊ शकतं. तर ह्याबद्दल सुद्धा लोकांना कळलं पाहिजे की हे असं अचानक जेव्हा होतं तेव्हा करायचं काय. अर्थात याला कुठलंच ठोस उत्तर नाही मलाही माहिती आहे, आपणच काहीतरी त्याच्यात जुगाड करतो आपल्या डोक्यामध्ये आणि काहीतरी एक प्रश्न टॉस करून टाकतो. पण तरी सुद्धा एक काहीतरी ढोबळमानाने सांगू शकलात तर की काय अशा वेळेला करायचं. विषय सुचत नाही त्याला तुम्ही दोघं असं म्हणता का की अरे सॅच्युरेशन आलंय, आता काय घ्यायचं काय आता पुढचा विषय. लोकांना विचारायचं. म्हणजे आम्ही सोशल मीडियात काम करतो ना, आमची सगळ्यात मोठी पॉवर ही आम्ही आमच्या ऑडियन्स सोबत कनेक्टेड आहोत. आम्हाला इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती लोक कॉमेंट करू शकतात, आमच्यापर्यंत डिरेक्ट पोहोचू शकतात. तर आम्हाला ज्यावेळेस नवीन गोष्ट फ्लोट करायची असते त्यावेळेस आम्ही विचारतो लोकांना की हे केलेलं आवडेल का तुम्हाला. ज्यावेळेस आम्ही फायनान्सबद्दलची सिरीज करतो धनदौलत सुरू, त्यावेळेस लोकांना विचारलं, त्यावेळेस आमचा विचार सुरू होता की वेगळं चॅनल सुरू करावं का फायनान्सचं, की इथेच एक नवीन पॉडकास्ट ॲड करावं. आम्ही हे लोकांना विचारलं की तुम्हाला पॉडकास्ट वेगळा आवडेल की चॅनल. लोक म्हटली पॉडकास्ट, मग आम्ही पॉडकास्ट लॉन्च केलं नवीन. तर मला वाटतं हे लोकांसोबतचं इंटरॅक्शन इतकं चांगलं अवेलेबल करून दिलं सोशल मीडियाने, तर त्याचा वापर खूप चांगला करता येतो. तो फीडबॅक इतका सुंदर मिळतो लोकांचा. मग खूप लोक टीकाही करतात, पण मग तो कसा इन्कॉर्पोरेट करायचा तुमच्या कामामध्ये हा तुमचा प्रश्न आहे. पण हा फीडबॅक मिळतो जो इतर माध्यमात कदाचित मिळत नाही. तर तो आलेला फीडबॅक कसा कामी लावायचा आणि त्याचं काय करायचं हे कम्प्लिटली तुमच्या हातात आहे. तर मला वाटतं त्याचा खूप चांगला वापर करता येतो. आणि मी थोडंसं टेक्निकल उत्तर देईन. ह्याला ना एक रियाज आहे, ह्याला एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ओंकार म्हणाला तसं की आम्ही रेग्युलरली लोकांशी बोलतो,
आम्ही आमच्या विषयांची एक लिस्ट काढून ठेवलेली आहे, ज्या वेळेला सुचेल, म्हणजे एक ग्रुप आहे आमचा ज्याच्यात आम्हाला सुचलं की आम्ही त्याच्यावरती टाकतो की हा विषय करूया, हा विषय करूया. किंवा आता 300-350 वेगवेगळे विषय पडलेले असतील त्या त्यामुळे असं होणार नाही की ब्लँकच आहे. त्याच्यानंतर लोक काय बोलत आहेत, कॉमेंट्समध्ये काय दिसत आहे, आणि लोक हे नाहीच सांगणार की मला याच्यावरती पॉडकास्ट करा. लोक म्हणतात माझी सासू ऐकत नाही, तर कुटुंबातलं कम्युनिकेशन कमी होतं आहे का ह्याच्यावरती आपण पॉडकास्ट केला पाहिजे. लोक नाहीत आपल्याला उत्तर देणार आहेत. स्टीव्ह जॉब्स म्हणाला तसं, मार्केट रिसर्च वोंट टेल यू व्हॉट इज द मार्केट प्रॉब्लेम, आपल्यालाच त्याचं सोल्युशन सांगायचं आहे. सॉरी, स्टीव्ह जॉब्स म्हणाला की लोक मार्केट प्रॉब्लेम्स सांगतील, सोल्युशन नाहीच सांगणार, आपल्याला सोल्युशन शोधायचं. सो त्या पद्धतीने त्याचं एक स्ट्रक्चर केलं, आणि ब्लँक झालो ना थांबायचं, परत रुटीनवरती जायचं. ईमेल्स ओपन करतो आम्ही, इंस्टाग्रामचे DM ओपन करतो, खाली कॉमेंट्समध्ये जाऊन बघतो काय काय म्हणाले लोक, आणि त्यातनं कळून जातं. सो साधारणतः हे होतं की हे लोकशाही माध्यम आहे, आपण त्या लोकशाहीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. आणि शिस्त पण मला वाटतं त्यात, म्हणजे तो ब्लँक येऊ नये म्हणून शिस्त महत्त्वाची. म्हणजे मला जर माहिती आहे की मी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा काय करतो तर ब्रश करतो, तर मी उद्या उठल्यानंतर मला काय करायचा हा प्रश्न नाही पडणार ना. तर ही माझी शिस्त आहे ना, रोज उठल्यानंतर काय करायचं आहे, ब्रश करायचं, तर मला मग उद्या उठल्यानंतर काय करायचा हा प्रश्नच नाही पडत. त्याच्यामुळे मला जर माहिती असेल की माझं या फ्रिक्वेन्सीने एपिसोड जाणार आहेत, यातले 2 एपिसोड्स या विषयाचे असणार आहेत, 2 एपिसोड्स या विषयाचे असणार आहेत, ही सिरीज असणार आहे, आणि माझं हे कायम याच पद्धतीनं कंटिन्यू असणार आहे, तर मग मला खात्री आहे ना की मला काय करायचं आहे उद्या. त्याच्यामुळे तो ब्लँक स्पॉट न येऊ देणं यासाठी शिस्त पण खूप महत्त्वाची आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न की ड्युरेशन किती असावं, म्हणजे आपल्याकडे आपणच आता इतके बडबडे आहोत की आपण असे तासभर सुद्धा किंवा 2-4 तास सुद्धा गप्पा मारू, पण त्याला पण काहीतरी शिस्त असणं गरजेचं आहे, कॉम्पॅक्ट असणं गरजेचं आहे, रटाळणं होणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी कसं काम केलं जातं, आणि सोबतच बॅकअप या दृष्टिकोनातनं कसा ठेवला पाहिजे, की तुम्ही 1 महिन्यांचे एपिसोड्स बँक करून ठेवायचे आणि मग एक पब्लिश करत जायचे, खास करून तुम्ही सुरुवात करत असाल तर? 2-3 पद्धतीनं अप्रोच करता येऊ शकते या सगळ्याला. म्हणजे बँक करणं कधीही प्रेफर्ड. म्हणजे तुम्हाला तुमचं एक कॅलेंडर बांधता येतं. सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यामध्ये कॅलेंडर असणं खूप गरजेचं आहे, की मला माझी शिस्त असली पाहिजे की या दिवशी या वेळेला माझा एपिसोड जाणार. त्याच्या आधीची जी काय प्रोसेस आहे मग मला तशी बॅकट्रॅक करता येते. म्हणजे जर शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता माझा एपिसोड जाणं अपेक्षित आहे, तर त्याच्या 1 दिवस आधी तो एक्सपोर्ट झालेला असेल, दुसऱ्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही म्हणून ते कोणी पाहिलेलं असेल, जर गरज वाटली तर तो परत एक्सपोर्ट करून मग परत त्या वेळेत जाईल याची मी खात्री बाळगलेली असेल. तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि ड्युरेशन मला वाटतं आम्ही कायम सुरुवात केली त्यावेळेस आमचं असं झालेलं की पॉडकास्ट करायचे आहेत, लॉंग लेंथ होणार. मग लोक तर आत्ता काय हे सांगतात की गोल्डफिशपेक्षा कमी मेमरी झाली, 4 सेकंद बघत नाही, 15 सेकंद बघत नाहीत. आम्हाला असं झालं की आपण असे कॉन्व्हर्सेशन्स करूयात जे ऐकायला आवडतील, गुंतवून ठेवतील प्रेक्षक. हां. तर आम्ही बघताना हे बघतो की किती वेळ झालंय पेक्षा पूर्ण वेळ इफेक्टिव्ह आहे का, म्हणजे किती वेळ आपल्याला बांधून ठेवता आला. तर जिथं म्हणजे आम्ही एडिट टेबलवरती पण हे करतो की 2 तासाचा शूट झालाय, ठीक आहे आपण ऐकूयात पूर्ण 2 तासाचा. 2 तासामध्ये इथे ना माझं लक्ष विचलित झालं, मी पण ऑडियन्सच आहे ना आता बघताना, ते जर माझं लक्ष तिथे विचलित झालं म्हणजे ऑडियन्सचं पण होणार आहे. मग त्याच्या पुढचं मागचं बघूयात, मग ते उडवता येईल का आपल्याला. या पद्धतीनं मी एक एपिसोड करत बांधत जातो. जिथं आपण डिस्ट्रॅक्ट होतोय, जिथं आपलं लक्ष विचलित होतंय, तो अरे भाग काढून टाकायचे. आणि मग त्यातनं मिळते का काही, माझा हा मुद्दा याला खूप वेळ गेलं, मग आम्ही एडिटवरती प्रॉपर चंक्स करतो की याच्या या प्रश्नावरती 30 मिनिटं बोललेत, या प्रश्नावरती 7च मिनिटं बोलले. मग इतकं महत्त्वाचा तो प्रश्न त्या एपिसोडमध्ये आहे का, मग नाही, मग त्यापेक्षा 10च मिनिटाचं हे ठेवूया, इथलं 20 मिनिटं उडवायचं. तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं करून जमायला लागतात. इफेक्टिव्ह लेंथ याच पद्धतीचं उत्तर असू शकतं. म्हणजे लोक आता 10-15 सेकंडच्या रील्सही बघतात आणि 4-4 तासाच्या पॉडकास्टही बघतात ना. तर सगळ्यासाठीचं ऑडियन्स आहे, ते इफेक्टिव्हली फक्त बनवता आलं पाहिजे. आणि त्या विषयानुसार आपण ठरवलं पण पाहिजे की या विषयावरती खरंच गरज आहे का 1 तासाची. म्हणजे काही विषय असतात की ज्याच्यावरती 1 तासही खूप कमी पडतो, मग त्याच्यात आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 केलं पाहिजेत. किंवा एखादा विषय 1 मिनिटात सांगून समजू शकतो, तो उगाच त्याला ताणण्याची गरज नाही, मग तो 1 मिनिटात संपवून टाका. पण एखादी गोष्ट ज्याला खरंच, आता आपण जेव्हा आम्ही काय म्हणतात त्याला बिझनेस, मॉडर्न जगात कुठले बिझनेस टिकणार आहेत मरणार आहेत ह्याच्यावरती
तारतम्याने खूप विचार करणं गरजेचं आहे, काय लेवलचा हे व्हायला. सो ते एका मिनिटात नाही सांगू शकत की हे सगळे बिझनेसेस बंद होणार आहेत, नाही. तर आम्ही त्याच्यावरती 1.5 तासाची चर्चा केली आणि 1.5 तास ठेवलं, कारण का तेवढं त्याच्यावरती इंडल्ज करणं, तेवढं त्याच्यावरती विचार करणं, छटा समजून घेणं गरजेचं आहे म्हणून. पण एखाद्या गोष्टीला थोडक्यात सांगितलं तरी चालणार, मग थोडक्यातच मग ते वाढवायचं. सो अगेन इफेक्टिव्ह लेंथ ही महत्त्वाची. मी आशा करते की आपल्या या टॉपिकची इफेक्टिव्ह लेंथ झालेली आहे आणि ही आशा करते की हा एक दिशादर्शक असावा पॉडकास्ट, अशी माझी इच्छा होती. कारण की हे एक नवीन क्षेत्र पूर्णपणे तयार झालेलं आहे ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे मूड्स आहेत. म्हणजे कोणाला त्याच्यामध्ये बिझनेस वर करावासा वाटू शकतो विषय, एखाद्याला एंटरटेनमेंटवर करावासा वेगवेगळे विषय, अगदी नागरिक शास्त्रासारखा सुद्धा विषय जो तुम्ही घेतलेला आहे. पण त्याच्यात जर उडी मारायची असेल तर काय तयारी असणं गरजेचं आहे. जसं आपल्याला शाळेतनं सगळा अभ्यासक्रम तयार करून जॉब्स मिळालेले आहेत, तसं याही गोष्टींचा अभ्यासक्रम कुठे अवेलेबल नाही आहे. त्यामुळे मुंबई तकचा हा प्रयत्न होता की ज्या दोघांनी अशी रिस्क घेतलेली आहे की आपापले हक्काचे पगार देणारे जॉब सोडून याच्यात म्हणजे या क्षेत्रात यायचं, स्वतःहून काहीतरी तयार करायचं आणि ते फुलवायचं. तर तो बहरलेला वृक्ष आम्ही पाहतोय आणि म्हणूनच त्याच्यातनं एखाद्याला प्रेरणा देण्याचा हा प्रयत्न होता. पण या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला अजूनही काही प्रश्न पडलेले असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. आपण पुन्हा एकदा असा पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न करू. जर या पॉडकास्टमध्ये त्याची उत्तरं तुम्हाला मिळालेली नसतील तर नक्की हाही प्रयत्न आमचा राहील. आणि तसंच तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला याही प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरामन राजू इनामदार आणि साहिल चव्हाणसह मी अनुजा, मुंबई तक, पुणे.